नमस्कार. CBS न्यूज मराठीमध्ये आज आम्ही जिल्हास्तरीय कृषी महोत्सव सांगोला आंबेका यात्रेनिमित्त आज गिरडीतील एक प्रसिद्ध ज्यांनी आज या ठिकाणी त्यांच्या समृद्धी मसाले केमिकल विरहित उत्पादने या आत्ताच्या युगामध्ये आज पाहतोय आपण की बऱ्याच अंशी की सगळे जे प्रोडक्ट बनले गेलेत ते केमिकल युक्त प्रोडक्ट आहेत आणि त्यासाठी आताचं जे जीवनमान आहे आता पाहतोय की जे पूर्वी लॉंग लाईफ जात होतं ते लॉंग लाईफ सध्याच्या प्रमाणामध्ये पाहायला मिळत नाही आणि त्या दृष्टिकोनाचा विचार करून एक नव उद्योजक ज्यांनी आतापर्यंत ह्या सगळ्या गोष्टी सरासरी विचार करून त्यांनी आपल्याला या ठिकाणी एक त्यांचा स्वतःचा एक प्रोडक्ट समृद्धी मसाल्याच्या माध्यमातून केमिकल विरहित उत्पादन असणारं एक उत्पादन या ठिकाणी त्यांनी आज या जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामध्ये त्यांनी या महोत्सवामध्ये त्यांचं त्या प्रदर्शन या ठिकाणी त्यांनी केलं आहे आणि त्यांच्या या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. हे गिरडी गावचे प्रसिद्ध असणारे उद्योजक असणारे तानाजी बोळ यांच्याशी आम्ही चर्चा करतोय. नमस्कार. आज या CBS न्यूजच्या माध्यमातून आपण चर्चेसाठी संवाद आलात. हे आपण जो समृद्धी मसाला केमिकल विरहित उत्पादन ते चालू केलं हे साधारण किती वर्ष झाले चालू? आता सर हे चालू होऊन 2 वर्ष झाली, परंतु लोकांचा काय प्रतिसाद अजून मिळत नाही. आमचा उद्देश हाच आहे की लोकांना केमिकलमधून कसं बाहेर पाडायचं आणि लोकांचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हा उद्देश पुढे ठेवून समृद्धी मसाल्याची आम्ही सुरुवात केलेली आहे. तर यात मिरची पावडर, धना पावडर, चटण्या सगळ्या, लाल मिरची आणि हळद हे आपलं जे उत्पादन आहे ते पूर्ण केमिकल विरहित आहे आणि इथून आम्ही ह्याच्या पुढेही कुठलेही केमिकल न वापरताच आमचा प्रयास राहील. म्हणजे तुमचा आहे की केमिकलचा न वापर करता जे करणार नाही, कशातच केमिकलचा वापर करणार नाही आम्ही आणि लोकांचं आरोग्य आपल्यापेक्षा तसं कसं चांगलं राहील म्हणजे आजकाल केमिकल शिवाय कुठलंच हे नाही. तर आमचा उद्देश हाच आहे की केमिकल पासून लोकांचा कसं बचाव करता येईल. आम्ही शेतीसुद्धा आता केमिकल विरहितच करायचं चालू केलेलं आहे. आता हळकोंडे ही सुद्धा आम्ही आपल्या शेतात लावा लागलोय शेणखतापासून सेंद्रिय सगळं आणि आमचा प्रयास असा आहे की तो हळकोंडाची हळद केलेली आम्ही एक्सपोर्ट करण्याचा आमचा उद्देश आहे. बरं, आता जे तुम्ही ह्यासाठी जे कच्चा माल उपलब्ध करता त्यासाठी तुम्हाला जे कच्चा माल उपलब्ध करता साधारण कुठून उपलब्ध करता? आम्ही आता सांगली मार्केटमधून सध्या करतो, पूर्ण माल तिथून करतो आणि आपण आपल्याकडंच मशिनी आहेत सगळ्या, तिथं आपण स्वतः प्रोडक्शन करतो. म्हणजे कच्चा माल उपलब्ध करून तुमच्या स्वतःच्या मशिनरीमध्ये. आता साधारण तुमचा हा व्यवसाय उभा करण्यासाठी जे मशिनरी वगैरे आहे जे तुमचं हे साधारण तुमचा हे उभा करण्यासाठी साधारण अंदाजे कितीपर्यंत खर्च केला असेल? 15 लाखापर्यंत गेलाय. जागा स्वतःची असल्यामुळे काही एवढं ही नाही, परंतु 15 लाख गेले आतापर्यंत. आता जे तुमचं हे जे चालू आहे आता समजा तुम्ही जिल्हास्तरीय कृषी महोत्सवामध्ये हा तुम्ही केला पण ठीक आहे, परंतु तुमचं स्वतःचा सध्याचं जे हा व्यवसाय आहे किंवा जे तुमची कंपनी सध्या तुमची चालू आहे ते साधारण कुठं चालू आहे सध्या? आता गिरडीमध्ये मुक्काम पोस्ट गिरडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूरमध्ये. आता आपलं प्रोडक्ट जे आहे सगळ्या मार्केटमध्ये आहे. सोलापूरला पोलीस कॅन्टीनमध्ये आहे, येळवीला पॉवर मॉलमध्ये आहे, आपलं मंगळवेढ्याला खटावकरमध्ये आहे, पुन्हा सांगोल्यामध्ये सूर्योदयला आहे आणि गायत्रीला आता आपली चालू होणार आहे. हे अजून बऱ्याच ठिकाणी आपण माल सुरुवात केली आहे. म्हणजे जवळजवळ सांगोला असेल, मंगळवेढा असेल, सोलापूर असेल, म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक गावामध्ये किंवा प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अगदी तुम्ही हे तिथे पोहोचवण्याचा प्रयत्न कसा. सुरुवातीला जरी सध्या तुम्हाला तो हे कमी असला तरी तुम्ही तुमचा एक मानस आहे की हा चांगल्या प्रकारे लोकांच्या प्रत्येक म्हणजे जसं म्हटलं जातं की जसं देवळामध्ये प्रत्येकाचे पाऊल पडावेत तसा हा समृद्धी मसाले हा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये पोहोचावा असा तुमचा मानस. हाच आमचा उद्देश आहे. दुसरं काय नाही, कमवण्याचा उद्देश काय नाही. लोकांना कसं केमिकल मधून बाहेर पाडावं हाच आमचा उद्देश आहे. आजकालच्या रोगराई नवीन वाढती रोगराईपासून लोकांना कसं हे करता येईल, वाचवता येईल हाच उद्देश आमचा आहे. याच्यातूनच आम्ही हे चालू केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात एकच आहे की जे सध्या जे केमिकल चालले प्रत्येक क्षेत्रामध्ये आज बघतोय आपण उत्पादन घेत असताना सुद्धा आपण पाहिलेलं आहे की बऱ्याच अंशी 2-2, 3-3 महिन्यामध्ये उत्पादन घेऊन केमिकल मारून लगेच मार्केटमध्ये बऱ्याचशा ठिकाणी आणले गेले. परंतु आज तुमच्या या सगळ्यामध्ये ह्याच्या अगोदर कोणता व्यवसाय करतो? माझा इंजिनिअरिंग होतं, पुण्याला माझं वर्कशॉप होतं. तिथं मी मिलिटरीला जवळजवळ 100-125 पार्ट माझ्याकडून जायचे. LNT आणि महिंद्राला रणगाड्याचे पार्ट असायचे माझ्याकडं. माझी तशी सर्व्हिस किर्लोस्कर मध्ये 23 वर्ष सर्व्हिस झालेली आहे. नंतर सर्व्हिस करून म्हणजे आता नोकरी करायचं पास करून मी स्वतःचा बिझनेस पुण्यामध्ये चालू केला होता. तिथं मला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सेटिंग पण झालं होतं, पण घरच्या अडचणीमुळे मी
गावाकडे आलो आणि शेती बघत बघत हा व्यवसाय चालू आहे मला. व्यवसाय केला. म्हणजे तुम्हाला हे आता मला काय म्हणायचं आहे, तुम्ही तुमचं ते सगळं करत असताना सुद्धा तुम्ही बऱ्याच गोष्टी केल्या, हे सगळं असताना हा माणूस तुमच्या डोक्यात, हा आपण उत्पादन व्यवसाय चालू करावा, हा माणूस तुमच्या डोक्यामध्ये कसं काय आला किंवा ही कल्पना कशी काय? कसं आता घराघरात प्रत्येक घरात केमिकल शिवाय कुठली वस्तू येत नाही बाजारातून. ही आमचा उद्देश हाच आहे की लोकांना केमिकल पासून कसं बाहेर पडता येईल, हाच उद्देश, दुसरा काही नाही आमचा. थोडक्यात तुम्हाला असं वाटलं, तुम्ही फिरत असताना मार्केटमध्ये आपण पाहिलं की आपल्याला बऱ्याच अंशी असं केमिकल युक्त पाहायला मिळालं आणि त्यामुळे तुम्ही स्वतःच एक ॲज ए इंजिनियर, तुम्ही त्यात इंजिनियर आहात, त्यामुळे तुम्हाला यातल्या गोष्टी कळतात की इंजिनियर या नात्यानं आपण लोकांचं काहीतरी आपण आपलं देणं लागतो किंवा आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण नुसतं कर्तव्य नाही तर ते लोकांना केमिकल विरहित करावं आणि लोकांचं आरोग्य सदृढ व्हावं आणि त्यांच्या दृष्टीनं येणाऱ्या ह्याच्यामध्ये त्यांच्या वयोमर्यादेमध्ये वाढ व्हावी, हाच तुमचा मानस आहे आणि त्या माध्यमातूनच तुम्ही हा व्यवसाय हो हो हो, हाच उद्देश आमचा, दुसरं काही नाही. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहिलं गिरडेतील तानाजी पोळ यांनी त्यांच्या स्वतःच्या मुलाखतीमध्ये त्यांची सुरुवात अगदी करत असताना अगदी सुरुवातीला त्यांनी सांगितलं की बऱ्याच अंशी त्या ह्या व्यवसायामध्ये जे केमिकल विरहित उत्पादने आहे हे सुरुवात केली तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितच लोकांचं आरोग्य हे चांगल्या प्रकारे होईल आणि त्यांनी एक समृद्धी मसाले ह्यांची एक सुरुवात म्हणून त्यांनी ह्याच्या अगोदर पुण्यामध्ये चालू केली होती, परंतु घरच्या शेतीच्या आणि आईवडिलांच्या सोयीसाठी अगदी घरची शेती आणि आईवडिलांची सेवा ह्या दोन्ही माध्यम होतं आणि ते थांबले नाहीत. त्याचा तोच व्यवसाय त्यांनी काय केला, गेरडी, सांगोला तालुक्यातील गेरडी एक गाव आहे, सांगोल्यापासून साधारणतः 21 ते 22 किलोमीटर अंतरावरती गाव असणारं एक मोठं गाव आहे आणि त्या गावामधून त्यांनी अगदी ग्रामीण भागापासून सुरुवात केली. परंतु याचा मानस आहे की हा सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक घराघरामध्ये प्रत्येकापर्यंत हा जो केमिकल विरहित उत्पादन आहे त्यामध्ये असेल हळद पावडर असेल, मिरची पावडर असेल, धना पावडर असेल, शेंगदाणा तेल असेल, बॅडगी मिरची असेल, मिरची पावडर असेल, तुकडा सुपारी असेल, ह्या ज्या बऱ्याच अशा ज्या वस्तू आहेत ज्या समृद्धीच्या नावे त्यांनी स्वतःची निर्मिती, स्वतःचे उत्पादन, स्वतःच्या मशिनरी अगदी उत्पादन करून एवढंच नाही तर त्यांनी एक पुढचं पाऊल टाकलं की जे बाहेरून मार्केट सांगलीमधून ते उपलब्ध करत होते तो कच्चा माल जो तिथून येत होता तो थोडासा आपल्या स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा त्यांनी ते केमिकल विरहित उत्पादन घेऊन आणि त्यापासून बनवण्यासाठी आणि आणखीन थोड्या कमी स्वरूपामध्ये आणि कमी किमतीत लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चांगला मानस या ठिकाणी त्यांनी उपलब्ध केला आहे आणि त्यांचं अगदी प्रत्येक ठिकाणी आज गाजावाजा होताना दिसतोय आणि ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये समृद्धी मसाले अगदी पूर्ण जिल्ह्यामध्ये नाव लौकिक निर्मिळेल असं या ठिकाणी आम्ही CVS न्यूजच्या वतीनं आशावाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.